मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण ललित साहित्य, ललितेतर साहित्य, शास्त्रीय साहित्य, ललितेतर साहित्याला शास्त्रीय साहित्य असं आपण म्हणतो, या घटकावर चर्चा केली. आज आपण साहित्याच्या स्वरूपामध्ये भामह पाहिला. भामहानंतर जो पुढचा विचारवंत आहे साहित्याचा अभ्यास करणारा तो म्हणजे वामन. वामनाने साहित्याची व्याख्या करत असताना काव्यग्राह्य अलंकारात सौंदर्य अलंकार असे म्हटलेले आहे. काव्यग्राह्य अलंकारात सौंदर्य अलंकार असे म्हटलेले आहे. वामनाची आपण व्याख्या थोडक्यात पाहू. वामन काय म्हणतो? वामन काव्यग्राह्य अलंकारात सौंदर्य अलंकार, काव्य ग्राह्य अलंकारात सौंदर्य अलंकार, सौंदर्य अलंकार. वामनाने अलंकाराला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे काव्य विचारामध्ये. याचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर एखादं स्वरूप तुम्हाला सांगतो मी. एखादी सुंदर स्त्री आहे आणि तिच्या शरीरावर आपण अलंकार टाकलो तर तिच्या सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे का कमी होणार आहे? नक्की वाढच होणार आहे. तर आपण त्या स्त्रीच्या सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे म्हणून अलंकार जसं स्त्रीच्या सौंदर्याचं सौंदर्य आभूषण असतात, अलंकार जसं स्त्रीच्या सौंदर्याची वाढ होते, सौंदर्य खुलतं, तसंच साहित्यामध्ये सुद्धा अलंकार असले पाहिजे असं वामन म्हणतो. वामन काय म्हणतो? ज्या पद्धतीनं भामह, दंडी आणि आधी प्रारंभीच्या साहित्यशास्त्रज्ञांनी काव्य लक्षणाचा निर्णय करताना अलंकार कल्पनेला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. अर्थात अलंकार ही शब्दाचा संकुचित अर्थ नव्हता, अभिप्रेत नव्हता त्यांना. संकुचित अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हताच. वामन जेव्हा काव्यग्राह्य अलंकारात असं म्हणतो तेव्हा अलंकारामुळे काव्याला काव्य प्रतिष्ठा प्राप्त होते असे म्हणतो. आता अलंकारामुळे काव्याला काव्य प्रतिष्ठा कशी प्राप्त होते पहा. एक तुम्हाला काव्य म्हणजे गद्यामधलं एक उदाहरण. समुद्र हा मान डोलावत समुद्राच्या कडेला काठावर येत होता आणि आपलं मनातील भावना उचंबळून दाखवित होता. ह्याच्यामध्ये समुद्राच्या लाटा सगळ्यांना माहित आहेत, पण शब्दामध्ये वर्णन कसं आलंय? दुसरं उदाहरण सोपा. कोणता माणूस चंद्रमा भूवरीचा की नदीचा? बघा, उपमा कोणाची कोणाला दिलेला आहे? इथं काव्यामध्ये कवी काय म्हणतो? एका सुंदर स्त्रीकडे पाहून काव्यामध्ये तो असा म्हणतो की जगामध्ये दोन चंद्र आहेत, एक जमिनीवरला आणि एक आकाशावरला. जमिनीवरला चंद्र कोणता आहे? ते सुंदर असते आणि आकाशाचा तो. मग खरा कोणता म्हणावा? म्हणजे त्या स्त्रीमुखाला उपमा कोणाची दिलेली आहे? चंद्राची दिलेली आहे. उपमा तुला कोणाची उपमा अलंकार होता. म्हणजे अलंकाराशिवाय काव्य संभवत नाही, अलंकाराशिवाय काव्याची निर्मिती होत नाही. अलंकार असेल तर काव्य होतं, अन्यथा काव्य होत नाही. म्हणून काव्यग्राह्य अलंकारात सौंदर्य अलंकार असे वामन म्हणतो. काव्य अलंकारामुळेच काव्य होतं, काव्य हे अलंकारामुळेच ग्राह्य होतं, सौंदर्य हाच अलंकार होय असं वामन म्हणतो. वामनाने हे म्हणण्यामागेला कारण काय आहे? सौंदर्य अलंकार असे हे त्याचे निसंदिग्ध उपमादी अलंकार अभिप्रेत आहेत. त्याला तत्वज्ञान, इतिहास, शास्त्र आदी विचारप्रधान वाङ्मयापासून काव्याचे
भिन्नत्व केवळ सौंदर्य तत्वामुळेच दाखविता येते हे मान्य होऊ नये. हे काव्य सौंदर्य कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेमुळे प्रकट होते. ही वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजेच अलंकार. आता हे वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजे काय? अलंकार आहे. प्रियेचे मुख सुंदर आहे असे साधे विधान करण्याऐवजी असे साधे विधान करण्याऐवजी कवी जेव्हा कोणता माणूस चंद्रमा भूवरीचा की नभीचा असे म्हणतो तेव्हा मूळच्या साध्या विधानाला रमणीयता प्राप्त होते. मूळच्या साध्या विधानाला काय प्राप्त होते? रमणीयता प्राप्त होते. रमणीयता पहा, रमणीयता प्राप्त होते. म्हणून जेव्हा आपण अलंकार विचार पाहतो, जेव्हा आपण अलंकाराचं वैशिष्ट्य पाहतो, तेव्हा अलंकाराची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. अलंकाराची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, अलंकाराचं स्वरूप काय आहे, याचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा एक छोटा आणि साधं उदाहरण तुम्हाला देतो. कोणत्याही वस्तूचे वर्णन करताना कवी ते प्रतिमेच्या भाषेतून करत असतो. कोणत्याही वस्तूचे वर्णन करताना कवी काय करतो? आपल्या प्रतिमेच्या माध्यमातून त्याचं वर्णन करत असतो. त्यालाच पुढे वक्रोक्ती नाव मिळतं. म्हणजे एखादा कवी सरळ सरळ बोलतच नाही. जेव्हा तो वक्रगतीने बोलतो तेव्हा त्याला वक्रोक्ती म्हणतो. अलंकाराची पुढची बाजू आहे, त्याला काय म्हणतात आपण? वक्रोक्ती म्हणतो. म्हणून अलंकार हे काव्याचे ग्राह्य आहे आणि काव्य हे अलंकारामुळे ग्राह्य होते. काव्यामुळे अलंकार जर नसतील तर काव्य ग्राह्य होतच नाही. म्हणून सौंदर्य हाच अलंकार होय. सौंदर्याशिवाय अलंकार घडू शकत नाही असं वामनाने म्हटलेलं आपणास दिसून येतं. आता सोप्या आणि साध्या भाषेत अलंकाराची काही आपण वैशिष्ट्ये बोलू. काव्यग्राह्य अलंकारात सौंदर्य अलंकार, वामन तर काय अलंकार मानतो, पण वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजेच अलंकार. अलंकार म्हणजे काय नेमकं? वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजे अलंकार. वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना असली पाहिजे. काव्य सौंदर्य हे कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ या योजनेमुळे प्रकट होते आणि ही वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजेच अलंकार होय. मी तुम्हाला आता सांगितलं, प्रियेचे मुख सुंदर आहे असं म्हणून चालत नाही. साधे विधान करण्याऐवजी कोणता माणूस चंद्रमा भूवरीचा की नभीचा असं म्हणूया, ते काव्य कसं उत्कृष्ट काव्य वाटतं. तेव्हा मूळच्या साध्या विधानाला कसं अर्थ प्राप्त होतो आपण पाहिलं. त्याचं दुसरं एक उदाहरण देतो अलंकाराचं, जे आपण पाहतो की कवी हा एक पदी कधी बोलत नाही. कवी नेहमी द्विपदात्मक बोलत असतो. कवीची अनुभूती नेहमी द्विपदात्मक असते. म्हणून कवीची वाणी केव्हाही सरलोक्ती प्रकट करत नाही. लिहून घ्या होतं, कवीची वाणी कधीही केव्हाही सरलोक्ती प्रकट करत नाही. अपरिहार्यपणेच तिला विदग्ध रूप प्राप्त होते. अपरिहार्यपणे तिला काय प्राप्त होते? विदग्ध रूप प्राप्त होते. कवीचा अनुभव घेण्याचा पद्धतीचा हा एक विशेष आहे. कवीचा अनुभव घेण्याच्या पद्धतीचा हा एक विशेष आहे. कवीची अनुभूती कशी आहे? द्विपदात्मक. असे जे मराठीकर म्हणतात त्याचे राशी हेच आहे. कवीची अनुभूती कधीच एक पदात्मक नसते. कवीची अनुभूती नेहमी अनुभव आपले व्यक्त करतो तेव्हा ते नेहमी अनुभव ते द्विपदात्मक असतात. यावरून मराठीकरांनी भावनात्मक समानतेचा सिद्धांत मांडलेला आहे. मराठीकरांनी काय मांडलेला आहे? भावनात्मक समानतेचा सिद्धांत मांडलेला आपणास दिसून येतो. आता भावनात्मक समानता म्हणजे काय? भावनात्मक समानता कशाला म्हणतात? थोडा विषय मोठा आहे. आता भावनात्मक समानतेच्या बाबतीमध्ये आपण जर उदाहरण पाहिलं तर फुलराणी कवितेचं घेता येतं. हिरवे हिरवे गारगालीचे हरितमाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत होते. हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
म्हणजे साध्या शब्दाच्या ठिकाणी सौंदर्यवादी साक्षात्कार होतो तो केवळ कवी व्यापारामुळेच. वस्तूचे जसे तसे वर्णन करणे हे शास्त्रज्ञाचे कार्य आहे. वस्तूचे जसेच्या तसे वर्णन करणे हे शास्त्रज्ञाचे कार्य होय. तिथे शब्दाला निश्चित अर्थाला म्हणजेच वाच्यार्थाला महत्व आहे. आपण पाहणार आहोत पुढच्या प्रकरणामध्ये शब्दाचा अर्थ पाहत असताना, शब्दाच्या जाती पाहत असताना, समजला का? वाच्यार्थ, मुख्यार्थ, परत लक्षार्थ, व्यंग्यार्थ पाहणार आहोत. पण शास्त्रज्ञ जेव्हा वर्णन करतो तेव्हा तो कशाला महत्व असतं की वाच्यार्थाला महत्व असतं. वाच्यार्थ महत्वाचा असतो, मुख्यार्थ महत्वाचा असतो. तिथे प्रतिभास निबंधाला अवकाश नाही. तिथे तुम्हाला सांगतो प्रतिभास निबंधाला अवकाश नाही. का नाही तर आपल्याला दिसून येतं की प्रतिभास निबंधन हे फक्त आणि फक्त काव्यामध्ये असतं. प्रतिभास निबंधन हे कुठं असतं? फक्त आणि फक्त काव्यामध्ये असतं, दुसरीकडे कुठंच नसतं. काव्यामध्ये. काव्य म्हणजे काय? प्राचीन काळ साहित्यामध्ये आपण पाहिलं की काव्य म्हणजे काय नेमकं? काव्य म्हणजे साहित्य. काव्य म्हणजे काय? साहित्य. प्रतिभास निबंध साहित्यामध्ये प्रतिभास निबंधांना महत्व असतं, म्हणून शास्त्रीय साहित्यामध्ये प्रतिभा निबंधांना महत्व नसतं, तिथं वस्तू निबंधांना महत्व असतं. आपण ललित आणि इतर साहित्य पाहताना पाहिलं हे पाहिजे. साध्या शब्दाच्या ठिकाणी सौंदर्याचा साक्षात्कार होतो तो फक्त आणि फक्त कवी व्यापारामुळे. शब्द आणि अर्थ दोहोच्याही ठिकाणी कवी व्यापारामुळे सौंदर्य निर्माण होते. यातूनच शब्दालंकार व अर्थालंकार असे अलंकाराचे दोन विभाग तयार झालेले आपणास दिसतात. ज्या काव्यामध्ये शब्दामुळे काव्याला सौंदर्य प्राप्त होतं त्याला आपण शब्दालंकार म्हणतो, आणि ज्या काव्यामध्ये अर्थामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होतं त्याला अर्थालंकार म्हणतो. सोपी व्याख्या आहे शब्दालंकार आणि अर्थालंकारांची. या ठिकाणी शब्दालंकार आणि अर्थालंकार असे अलंकाराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, दोन विभाग पडतात, दोन विभाग तयार झालेले आहेत. काव्य शरीर जे शब्दार्थाने सौंदर्य वृद्धिंगत करणारे ते अलंकार हा अर्थ नंतरच्या काळात इथे रूढ झाला. सौंदर्य हा काव्याचा प्राण आहे. काव्य काय? अलंकाराचं सौंदर्य. सौंदर्य या काव्याचं काय आहे? प्राण आहे. सौंदर्याशिवाय काव्य निर्माण होत नाही. अलंकार हे सौंदर्याचे जनक या दृष्टीने काव्याचे प्राणभूत तत्व मानून अलंकार तत्वाला मान्यता मिळालेली आहे. काव्याला प्राणभूत तत्व मानले आणि अलंकार हे काय? सौंदर्याचे जनक आहे. बघा एकमेकाचा संबंध कसा आहे? अलंकार हे सौंदर्याचे जनक आणि काव्य हे आणि सौंदर्य हा काव्याचा प्राण. दोघे एकमेकांमध्ये कसे डिपेंडेंट बघा. सौंदर्य हा काव्याचा प्राण आणि अलंकार हे सौंदर्याचे जनक. म्हणजे आता आपण तुमच्या लक्षात आलं का? सौंदर्य हे काव्याचा प्राण आणि अलंकार हे सौंदर्याचे जनक या दृष्टीने काव्याचे प्राणभूत तत्व म्हणून अलंकार तत्वाला मान्यता मिळालेली आहे. अर्थात भारताच्या नाट्यशास्त्रापासून या सौंदर्य अलंकाराचा विकास झालेला दिसून येतो. भरतानेच काव्याला अभिनय म्हणजे अलंकार अथवा वक्रोक्ती असं म्हटले. भरतानेच काव्याला काय म्हटलंय? अभिनय. काव्यात नाट्यशास्त्रामध्ये त्यांनी सांगितलंय, रस सांगितले, 8 रस आपल्याला पाहायचे. त्यांनी भरतानी काव्याला अभिनय म्हणजे अलंकार अथवा वक्रोक्ती असं म्हटलं आहे. लोक स्वभावातील रहस्य रंगभूमीवर नट ज्याप्रमाणे अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त करतो त्याप्रमाणे श्राव्य काव्यामध्ये कवी हे रहस्य आपल्या प्रतिभा व्यापाराने मूर्त करतो. म्हणजे सर्व अलंकाराचे बीज वक्रोक्तीत आहे असे भागू. सर्व अलंकाराचे बीज कुठे आहे? वक्रोक्तीमध्ये. सर्व अलंकार कुठे आहे? वक्रोक्तीमध्ये.
म्हणजे आपल्याला वक्रोक्ती विचार पाहत असताना या गोष्टीचा विचार करावा लागतो. भामा काय म्हणतो, सर्व अलंकाराचं बीज कुठं आहे, वक्रोक्तीमध्ये आहे. मग वक्रोक्ती म्हणजे काय, आपण थोडस मागे जाऊन पाहिलं. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण दिलं होतं. सौंदर्य हा काव्याचा प्राण, सौंदर्य हा काव्याचा प्राण आणि अलंकार हे सौंदर्याचे जनक. सौंदर्य काव्याचा प्राण आणि अलंकार काव्याचे जनक. अलंकार काय आहे, हे सौंदर्याचे जनक आहे. त्यामुळं या दृष्टीने काव्याचे प्राणभूत तत्व म्हणून आपण अलंकाराकडे पाहावं लागतं. अलंकाराशिवाय कोणतंही काव्य निर्माण होत नाही. हे पहिली बाब तुम्ही लक्षात आणून घ्या की अलंकाराशिवाय काव्य निर्माण होतच नाही. अलंकार असेल तर काव्य, अलंकार नसेल तर काव्य. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एखाद्या सुंदर स्त्रीवर अलंकार टाकलं तर तिच्या सौंदर्यामध्ये वाढ होतं. तसंच काव्यामध्ये अलंकार असतील तरच काव्य हे सुसूत्र आणि चांगलं होतं. प्रतिभावान माध्यमातून प्रतिभावान काव्य होतं. प्रतिभा शक्तीच्या माध्यमातून काव्य हे मनाला भावतं, अन्यथा भावत नाही. आपण इथे अलंकार विचार पाहिला. दुसऱ्या तासामध्ये आपण वक्रोक्ती पाहणार आहोत.